नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आषाढी अमावस्या, दर्श अमावस्या, गतहारी अमावस्या, विविध नावांनीही ओळखली जाणारी सगळ्यात मोठी अमावस्या येत्या 24 जुलैला आहे. आता अमावस्या कधी लागणार आहे तर बघा, 23 तारखेला उत्तर रात्री 2:29 लागणार आहे. 24 तारखेला उत्तर रात्री 12:41 संपणार आहे. थोडक्यात काय तर संपूर्ण 24 तारखेला आपल्याला अमावस्या साजरी करायची आहे. योगायोग इतका आहे की सुंदर. या वर्षीचा पहिला गुरुपुष अमृत योग 24 तारखेला आलेला आहे. म्हणजे दर्श अमावस्या, गुरुपुष अमृत योग आणि त्याचबरोबर गुरुवार. गुरु जेव्हा पुष्प नक्षत्र हे गुरुवारी येत असतं, त्यामुळे आपण गुरुपुष अमृत योग साजरा करत असतो. आणि 2025चा हा पहिला गुरुपुष अमृत योग आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या अमावस्येला आलेला आहे. त्यानिमित्त आपल्या घरामध्ये काय काय सेवा करायची आहे, काय काय छोटे मोठे उपाय सेवा करायचे आहे, त्यांच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. या दिवसाची सुरुवात आपल्याला कुठून कशी करायची? सर्वप्रथम सकाळी उठल्यावर अंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ व चिमूटभर हळद टाकून स्नान करा. गुरुवार व गुरुपुष अमृत असल्यामुळे या दिवशी पिवळे वस्त्र आवर्जून घालावे. नंतर सूर्याला जल अर्पण करावे. सूर्याला जल अर्पण करताना ओम ग्रणी सूर्याय देवाय नमः या मंत्राचा जप नक्की करायचा आहे. सूर्याला अर्घ्य देताना ते पाणी आहे ते तुम्हाला कुठल्याही झाडाला अर्पण करायचं आहे. दुसरं म्हणजे गुरुवार असल्यामुळे आपण तुळशीला कच्चं दूध एकत्र करून अर्पण करावं. कच्चं दूध म्हणजेच काय? न तापवलेलं दूध. नंतर तुळशीची पूजा करायची आहे. हळदी कुंकू अक्षता लावून तुम्हाला सेवा करायची आहे. अमावस्या असो वा पौर्णिमा असो किंवा एकादशी असो किंवा काहीही असो, पण त्या दिवशी सेवा नक्की करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला गुरुवारच्या दिवशी सेवा करायची आहे. बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की गुरुवारी आपल्याला आपल्या घराची झाडझूड फरशी करायची नसते, पण बघा, या दिवशी दर्श अमावस्या आहे. गुरुपुष अमृत योग आहे. उद्या दर्श अमावस्या पण आहे. त्या दिवशी आपल्याला सेवा पण करायची आहे. बऱ्याच वेळा कमेंट येतात की आम्ही आदल्या दिवशी घर स्वच्छ करून घेतलं तर चालेल का? होय, हरकत नाही. पण गुरुवार असल्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर अमावस्याच्या दिवशी आपल्या घरात ज्या काही लागणाऱ्या गोष्टी आहेत, ते असो, बंद घड्याळ असो, इलेक्ट्रिकल सामान असो, ते घराबाहेर आपल्याला काढायचं आहे. जर ते चांगलं असेल तर ते ठीक आहे, नसेल तर ते तुम्हाला नीट करून घ्यायचं आहे. त्यांच्याबरोबर जे आपण फरशी पुसतो त्यांच्यामध्ये हळद, गोमूत्र, लिंबू आणि खडे मीठ टाकायचं आहे. याने आपल्याला आपली फरशी पुसायची आहे. बघा, गुरुवार आहे आणि मग जसं की तुम्हाला मी सांगितलं की गुरुवारी फरशी पुसत नाही, पण या दिवशी अमावस्या असल्यामुळे या पाण्याने तुम्हाला फरशी पुसायची आहे. आणि अर्थात जर तुमच्याकडे 4 चाकी गाडी 4 चाकी असेल तर अर्थात तुम्हाला यांच्यासारखं पाणी करायचं आहे आणि तुम्हाला ती गाडीसुद्धा अशीच पुसायची आहे. आणि जेव्हा तुम्ही गाडी धुवत असणार तेव्हा तुम्हाला गोमूत्र, मीठ, हळद आणि लिंबू एकत्र करून तुम्हाला ती गाडी धुवायची आहे. आता त्यांच्यानंतर मुख्य म्हणजे दरवाजा, आपला मुख्य दरवाजा. गुरुपुष अमृत योग असल्यामुळे आपल्याला मुख्य दरवाजा सुद्धा स्वच्छ करायचा आहे. पुष्प नक्षत्र असल्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये माता लक्ष्मी, भगवान विष्णूची एकत्रित सेवा होणारच आहे. तर नक्कीच तुमच्या घरालाही आपल्या घराचा मुख्य दरवाजा उंबरठ्यावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे. ही एक सेवा आहे जी प्रत्येकाने करावी. नंतर उंबऱ्यावरती हळदी कुंकूने स्वस्तिक काढावे. स्वस्तिकवरती हळदी कुंकू अक्षता लावावे व नक्कीच दरवाजामध्ये एक दिवा आवर्जून लावावा. उंबरठा फुलांनी सजवावा. नंतर आंब्याचे पाने भेटले तर आंब्याचं तोरण लावावं. असं दारामध्ये गोपदने स्वस्तिक यांची रांगोळी आवर्जून काढावी. यानंतर तुम्हाला तुमच्या घरातील देव स्वच्छ करायचे आहेत. देव तुम्हाला व्यवस्थित स्वच्छ करायचे आहेत. अर्थात दुसऱ्या दिवशी श्रावण महिना सुरू होणार आहे. बऱ्याच घरात व्रत, वैकल्य, पारायणा, उपासना, रुद्र अभिषेक, बऱ्याच काही सेवा केल्या जातात. तर नक्कीच या दिवशी तुमचे देव स्वच्छ करायचे आहेत. तसेच देवारालाही स्वच्छ करा. तसेच संपूर्ण घरातील साफसफाई वगैरे आदल्या दिवशी करून घ्या. नंतर किचन, वटा, गॅस हे सगळं स्वच्छ करून घ्यावे. किचनची या दिवशी म्हणजेच त्याची पूजा करा. तिथे एक स्वस्तिक काढा. हळदी कुंकू अक्षदारी वाहून पूजा करावी. गुरुपुष अमृत योग तसेच अमावस्या व दिव्यांची अमावस्या हे सर्व एकत्र असल्यामुळे गुरुवारी आल्यामुळे जास्तीत जास्त सेवा झाल्या पाहिजे. या दिवशी कुंकुमार्चन तर घरात केलंच पाहिजे. कुंकुमार्चन तुमच्या घरात झालंच पाहिजे. अगदी तुमच्याकडे श्रीयंत्र असो किंवा नसो. दिव्यांची पूजा ही सकाळी पूजा करू शकता, संध्याकाळीही करू शकता. तुम्ही दिव्यांची पूजा सकाळी किंवा सकाळी उठल्या आंघोळ करून केलं तर खूप चांगलं. पण दिव्याची पूजा केली जाते तसं करावं. या दिवशी आषाढी अमावस्येला घरातील सर्व स्वच्छ दिवे घासून पुसून स्वच्छ करून घेतले जातात. तर सर्व दिवे प्रज्वलित सुद्धा केले जातात.
आपल्या देवघरामध्ये देवासमोर बसून आपल्या घराच्या दारासमोर वस्तूच्या व कोपऱ्यामध्ये तुळस असेल तर तुळशीजवळ असे व घराच्या सर्व महत्त्वाच्या ठिकाणी स्वच्छ केलेले दिवे लावले जातात. तसेच या दिवशी आपल्या कुळाचा एक कुलदीपक म्हणून आपल्या मुलांना सुद्धा या दिव्याने औक्षण केलं जातं. आणि उदंड आयुष्य, आरोग्य, यशस्वी लाभू दे प्रार्थना करून या कुलदीपकाला म्हणजेच आपल्या मुलांना दिव्यांना औक्षण केलं जातं. तर मंडळी, आपल्या मुलांना या निमित्ताने औक्षण करतेवेळी रामरक्षा स्तोत्र म्हणून औक्षण केल्यास अजून उत्तम राहील. कारण रामरक्षा स्तोत्र म्हणजे आपल्या शरीराचे एक रक्षा कवच आहे. अशा पद्धतीने रचलेला हा खूप महत्त्वाचा क्षण आहे. हा बीज मंत्र अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे. या दिवशी आपल्या पितराचे स्मरण करून त्यांचे नावाने सुद्धा एक दिवा लावला जातो. काही जण आपल्या पितरांचे तर्पण विधीसुद्धा जलतंत्र त्या पद्धतीने करतात. कारण धर्मशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की आषाढ अमावस्येला आपल्याला लोकांना भेटण्यासाठी भूलोकाकडे यायला निघतात. भाद्रपद महिन्यातील श्राद्ध पक्षात आपल्याला इष्ट स्वकीकडून पूजा स्वीकारून सर्व पितृ अमावस्येला परत आपल्या पितृलोकामध्ये जातात आणि आषाढी अमावस्येला पितराचं सुद्धा स्मरण केलं जातं. बऱ्याच ठिकाणी याविषयी बोललं जातं. आता या दिव्याचं काय करायचं तर अमावस्येच्या दिवशी तसेच गुरुपुष अमृत योग आलेला असल्यामुळे या दिवशी कोणत्या दिवे कसे लावावेत आणि कोणत्या सेवा करायचे हे बघणार आहोत. नवनाथ ग्रंथातील 40वा अध्याय श्रवण करायचा आहे. तसेच गुरुचरित्रातील 14वा अध्याय 18वा अध्याय देखील पठण करू शकता. तर या ज्या आध्यात्मिक सेवा आहेत त्या साधना आहेत ते गुरुपुष अमृत योगावरती नक्की करायचे आहेत. दुसऱ्या दिवशी काय तर सूर्योदयापासून आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण या सेवा नक्की सुरू कराव्यात. माता लक्ष्मीची सुद्धा जी काही सेवा आहे ती महालक्ष्मी अष्टकम असेल तर कनकधार असेल तर इतके सुंदर कनकधारा स्तोत्र आहे ते कोणीही करू शकतो. विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र हे एकदा म्हणा 3दा म्हणा. गुरुचरित्र मधील 14वा अध्याय आणि नवनाथ पारायणातील 18वा अध्याय, गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय गुरुचरित्रातील हे खूप सुंदर आणि दिव्य अनुभव आहेत. यांचे हे करण्याने तुमचे जे होईल ते काम शक्य होईल आणि तुम्हाला जे आवडतं ते काम तुमचं नक्की होईल. आता घरातली भांडी फरशी करत असताना हे सगळं तुम्ही मंत्र पठण करू शकता. ललित सहस्त्रनाम थोडक्यात पठण करू शकता. हे पठण करता करता तुम्ही गुरुपुष अमृत योगाच्या दिवशी या निमित्ताने लक्ष्मी प्राप्तीची सेवा सांगणार आहे. आणि ही सेवा इतकी साधी सोपी आहे की आपल्याला प्रत्येक क्षण सहजपणे कोणी करू शकतो. स्वच्छ निरंजन घ्या, त्यामध्ये तुपाची एक फुलवात लावा. निरंजन चांदीचे असेल तर अतिचांदी उत्तम. चांदीचे निरंजन दिवा तुम्ही काही पंथी घेऊन यापैकी एक घेऊन त्यामध्ये तुपाची फुलवात लावा आणि चिमटीत बसेल एवढी हळद त्या वातीवर टाका. ती वात प्रज्वलित करून ते निरंजन किंवा दिवा देवारातील बाळकृष्णाला ओवाळून लगेच ती तुळशीमध्ये लावा. ओम नमो भगवती वासुदेवाय नमः, ओम लक्ष्मी नारायण नमो नमः हा मंत्र तुळशीला मनोभावे नमस्कार करून घरामध्ये ओवाळावा आणि लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायमस्वरूपी नांदते. या दिवशी दीप अमावस्या आहे, लक्ष्मी करक योग आहे. माता लक्ष्मीच्या सेवा आपण अवश्य करावा. या प्रामुख्याने लक्ष्मी बीज मंत्र 108 वेळा लक्ष्मी पठण करावे. यामुळे आपल्या घरामध्ये गुरुपुष अमृतयोवरती माता लक्ष्मीचा आवडता स्त्रोत महालक्ष्मी अष्टकम या स्त्रोताचे 5, 7, 8 पाठ 11 हे पाठ संकल्पयुक्त अवश्य करू शकता. आपल्याला जर वाटत असेल की आपल्याला आर्थिक परिस्थिती सुधारावी, माता लक्ष्मीला विनंती करायची, संकल्प करायचा आणि उजव्या हातामध्ये एक पळीवर पाणी घेऊन हातामध्ये घ्यायचं आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि माझ्या घरात आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मी ही सेवा करत आहे, माझ्याकडून ही सेवा करून घ्यावी, माझी सेवा स्वीकारावी असा संकल्प माता लक्ष्मीला आपण करायचा आणि हातातलं पाणी तामनामध्ये सोडून द्या. आणि मग अशा पद्धतीने आपण गुरुपुष अमृत योगावरती ही सेवा करू शकता. महालक्ष्मी अष्टकमचे पाठ आपण करावे. त्यानंतर श्री सुक्ताचे आपण 11 किंवा पाठ अवश्य करावेत. आपल्या जीवनातील कुठलीही अडचण असू द्या, आर्थिक संकट असू द्या, आपल्या एखादा आजार असू द्या, त्यानंतर नोकरी, व्यवसाय, करिअर कुठली समस्या असू द्या, व्यंकटेश स्तोत्राची सेवा असते ती करावी आणि अनुभव आपल्या लगेच मिळतात. व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान ज्यांना करायचं असेल त्यांनी गुरुपुष अमृत योगावरती या सेवेला सुरुवात करावी. आपल्या या सेवेतून नक्कीच चांगला अनुभव येईल आणि आपल्याला एखादी मनोकामना पूर्ण होईल. जिथे विष्णू तिथे लक्ष्मी
लक्ष्मी असते असे म्हणतात. म्हणून गुरुपुरुष अमृत योगावरती भगवान विष्णूची सेवा आपण अवश्य करावी. यामुळे प्रामुख्याने विष्णू सहस्रनाम एक वेळा पठण करावे, अवश्य करावे. 3 वेळा 21 वेळा तुम्ही करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं 108 वेळा पठण करू शकता. गुरुकृपा प्राप्त करण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी गुरुपुरुष अमृत योगावरती आपले गुरु स्वामी महाराज यांची सेवा अवश्य करावी. मी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचे पठण करा आणि स्वामी चरित्राचा एखादा पाठ जर करता आला तर अवश्य करा. पाठ 1.5 तासात होऊन जाईल. शक्य झालं तर करा किंवा 3 अध्यायाचं वाचन तर नक्की करा. गुरुपुरुष अमृत योगावती या मूर्तीची आपण आपल्या देवघरामध्ये विधिवत स्थापना करा. ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः या नाथ महाराजांचा जो शाबरी मंत्र आहे, या मंत्राचे देखील गुरुपुरुष अमृत योगावरती पठण करू शकता. आणि नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील 40वा अध्याय तुम्ही वाचू शकता. आणि गुरुपुरुष अमृतावरती हे पठण करावे. कल्पतरू संबोधलं जातो. आणि प्रापंचिक अडचण असू द्या तिचं निवारण आध्यात्मिक नियतमी पठणाने सुरू होतं. योग या कार्यसिद्धी योगावरती नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील करा. बघा कितीतरी सेवा आहेत. आर्थिक अडचणी दूर होत नाहीत किंवा पैशाची आवक वाढत नाही. अशा वेळी गुरुपुरुष अमृत योगावरती घरामध्ये श्रीयंत्र अवश्य स्थापित करा. श्रीयंत्र ज्या ठिकाणी असेल तिथे माता लक्ष्मीचा वास असतो. श्रीयंत्र घरात आपल्या देवघरामध्ये स्थापन केलं तर जर आपण गुरुपुरुष अमृत योगावरती खरेदी केलं तर त्या दिवशी नक्कीच आपल्या घरामध्ये संपूर्ण वर्षभर पैशाची चणचण दूर होत राहील. आपल्याला पैशाची कमतरता भासणार नाही. म्हणून ह्या सेवा आपल्याला आवर्जून लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करायच्या आहेत. यानंतर दक्षिणावर्ती शंखाची या दिवशी पूजा करायची आहे. दक्षिणावर्ती शंखाची पूजा गुरुपुरुष अमृतावरती अमावस्येच्या दिवशी या सेवा केल्यामुळे विष्णू माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतो. आणि अडकलेले काही पैसे असतील तर वगैरे झाले असेल तर त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग असतात. त्यामुळे या गोष्टी नक्की लक्षात घ्या. गाईला चारा, माशांना पिठाचे गोळे, कावळ्यांना दही भात, मुंग्यांना पीठ साखर या सोप्या सेवा आपल्याला बरंच काही देऊन जातात. यामुळे पितृदोष देखील खूप लवकर कमी होतो. आषाढ अमावस्या, दीप अमावस्या आणि दिव्यांची पूजा तर केलीच जाते. दिव्याची पण तुम्हाला पितृदोष आहे, खूप त्रास होत आहे, कर्जमुक्ती हवी आहे, त्यामुळे आर्थिक परिस्थिती गेल्यास सुधारत नाही. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत, संकट आहेत, कष्ट करताय, नशिबाची साथ मिळत नाही, मेहनतीचा योग्य तो मोबदला मिळत नाही. तर आषाढ अमावस्येच्या दिवशी थोडंसं गव्हाचं पीठ, थोडंसं उडदाचं पीठ असेल तर ठीक, नसेल तर गव्हाचं पीठ, त्यामध्ये थोडंसं गूळ पाणी टाकून ते घट्टसर म्हणून एखादे छोटे 108 गोळे करायचे आहेत. त्यानंतर हा उपाय करत असताना तुम्ही हा मंत्र उपाय कशासाठी करत आहात तुमच्या मनामध्ये ठेवायचं. जसं की मी कर्जमुक्तीसाठी हा उपाय करत आहे, अडचणीसाठी दूर होण्यासाठी हा उपाय करत आहे, पितृ शांतीसाठी मनामध्ये ठेवून मी माझी समस्या दूर व्हावी म्हणून मनोकामना पूर्ण करण्यासाठी बोलत आहे. 108 गोळे तयार करा आणि तुमच्या घरात कुठे आजूबाजूला वाहत्या पाणी जिथं असेल तिथं त्या पाण्यामध्ये खायला चांगले फरक जाणवेल. तसेच दीपपूजनासाठी काही नियमसुद्धा लागू आहेत. पाळीचे 4 दिवस स्वयंसूतक दिवसातील पूजन करू नये, मद्यपान, धूम्रपान, मांसाहार करू नये. तसेच तुम्हाला वेळ नसेल तर घरातील कुणाकडून तरी का होईना तुम्ही पूजा नक्की करून घेऊ शकता. पूजा ही घरात करायचीच आहे, आता तुम्हाला कळेलच. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. रामकृष्ण हरी.